बघा. आणि मुंबईकर सुद्धा इली काय तसंच मी करी कुसलेले आंबे थे आणि बरे बरे खाय. आणि पाटलं सध्या आंब्याचं सीझन आहे, कोकणात आंबे पिकत असतले आणि पडत असतले. तर मी ह्या लहानपणी काय करी, लोक तर बरे बरे आंबे गोळा करी. मी ह्या कुसलेले आंबे बी गोळा करून घेऊन जाय पाटल्या दाराक आणि पाटल्या दारातनं पुढच्या दारात टाकून दे की त्या आंबे टाकी. कारण आमच्या घराच्या समोर आंब्याची झाडं असत. तर मी या पाटणं कुसलेले आंबे ते पुढे उडे खळ्यात. ते बाजूची काकी बिकी पिकलो आंबो पडलं म्हणून रुम धावत ये आंबो उकलू. मी असं टाक्याने पटकन खिडकीतनं बघी कोण आंबो उकलता तो आणि असे बघित आणि घेऊन जायत. असं तुम्ही करूक नाही आलं करून बघा आणि मजा बघा. आणि मुंबईकर सुद्धा इली काय तसंच मी करी कुसलेले आंबे थे आणि बरे बरे खाय. आणि पाटल्या दारातनं असे टाकून दे वरनं का आंबो पडलो का ते मुंबईकर धावत जायत उकलूक. त्यांका काय माहीत, मी फक्त लांबनं मजा घे. आणि ते ह्याच्या फणसाचे कुरे ते काळे कुरे जातात ते बारको फणस. तो काळो झालो का मी असं गोळा करा आणि लोकांच्या ह्याच्या पाटीर मारे भावाच्या. मस्त मजा ये तेव्हा आता माहीत नाही आता फणसाची आंब्याची झाडं दिसतात का नाही माहीत नाही कोकणात. आमच्याकडे तर तोडून टाकले नाही सध्या. मजा ये आता ते आठवण सण असा घेता काय ते दिवस होते. आणि कधी मोठं झालो आणि कधी जॉबाक लागलो आणि आपली कंट्री सोडून बाहेरच्या देशात गेलो. काय समजाकत ना. अजून ते आठवलं का ते क्षण आठवले का वाटतं का अजून पण आम्ही लहानच असो. आत्ता तर पुस्तकच वाचू होतं आणि डोळे उघडून बघतो तर हय पोचलो असं वाटतं. ते लहानपणीचे सण आता परत येऊचे नाही. फक्त आठवणी फक्त रवले असत आणि काय नाही. तर हयसर तर आंब्याची झाडं नाही ना. आता मी हयसर तसंच करणं असतं, पाटणं टाकून द्यायनं असतं उकलून कुसलेले आंबे. तर असं नाही हयसर. तर आता सध्या वातावरण मस्त असं थंडगार खतरनाक वातावरण बघू शकता तुम्ही. बिल्डिंग लाईटिंग भारी वाटतात हयसर. आणि हयसर मी हरवतोय. हे बघा तुम्ही बिल्डिंग भारी वाटतात लांबनं. ते कार्टून कसं बघतात कार्टूनच्या ह्याच्यात बिल्डिंग दाखवतं तसाच दिसतं सेम टू सेम. पण तातलं बितलं आता सगळं वगी असा आणि पावसही वगी असा. आता थोड्या दिवसांनी गरमी जातली सुरू. आणि रस्त्याच्या साईडीक ती फुलं होती मस्त फुललेली लास्ट महिन्यात फुललेली. मी तुमका व्हिडिओ टाकलेला असं बघा तुम्ही. ते आता त्या ठिकाणची फुलझाडात मरण गेली कारण पाऊस पडलो ऊन पडला. आता त्याच्यामुळे ती फुलं सगळी झाडच मरण गेली. तुमका दाखवते नेक्स्ट व्हिडिओत खायच्या तरी ती थैली कंडिशन कशी झाली ती. तर आजच्या पुरती इतक्यात भेटूया पुढच्या व्हिडिओत. तो पण गणपती बाप्पा मोरया.